नमस्कार मित्रांनो, रेल्वे विभागात मेगा भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. बघा, ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी 10वी ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग केली असेल तर बघा अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून बघा असिस्टंट लोको पायलट या पदासाठी नवीन जाहिरात येणार आहे. आता जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की असिस्टंट लोको पायलट या पदासाठी जर बघितलं, एक शॉर्ट नोटीस जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रेल्वे बोर्ड कडून. आता बघा, तुम्हाला इथं बघायला मिळणार की ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन तर बघा 15/5/2026 पासून जर बघितलं तर अर्जाला सुरुवात होणार आहे आणि क्लोजिंग डेट जर बघितली तर बघा 14/6/2026 असणार आहे. म्हणजे की बघा तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी जो आहे तो अर्ज भरण्यासाठी मिळणार आहे. आता बघा, ही जर का माहिती तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा, यामध्ये जर बघितलं नेम ऑफ द पोस्ट जे की बघा असिस्टंट लोको पायलट, पे लेवल बघा 7 CPC नुसार तुम्हाला दिल्या जाणार आहे 19,900. आता बघा, हे जे आहे ते इनिशियल पे आहे, म्हणजे की बघा फायनल जर पेमेंट जर बघितली तुमची तर बघा चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं ALP या पदासाठी पगार मिळतो. एज लिमिट बद्दल जर इथं माहिती बघितली तर बघा 18 ते 30 वर्ष. यामध्ये बघा जे काही मागासवर्गीय कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन पण मिळणार आहे. आता बघा, टोटल वॅकन्सी जर बघितली तर 11,127, म्हणजे की बघा यामध्ये जर बघितलं तर टोटल तुम्हाला 11,127 एवढ्या जागेसाठी ही जी भरती आहे ती केल्या जाणार आहे. या अगोदर जर बघितलं तर असिस्टंट लोको पायलटसाठी 9,000 प्लस जागांसाठी भरती केल्या गेलेली होती. आता त्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर या वर्षी जर बघितलं तर 11,000, म्हणजे की खूप चांगल्या म्हणजे की जागा ज्या आहे तुम्हाला ALP या पदासाठी बघायला मिळणार आहे. आता प्रत्येक झोनमध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. त्या अगोदर बघा, ज्या कोणा विद्यार्थ्यांनी 10वी करून ITI केलेला असेल किंवा बघा डिप्लोमा केलेला असेल 3 वर्षाचा, जे की बघा ऑटोमोबाईल असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, यामध्ये जर का तुमचा डिप्लोमा कंप्लीट असेल तर बघा अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. आता ALP या पदासाठी जर बघितलं तर तुमची बघा 4 म्हणजे की 5 स्टेजेस असणार आहे, जे की बघा CBT1, CBT2, त्यानंतर बघा CBAT असणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी जर बघितलं तर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. आता बघा, ALP या पदासाठी जर बघितलं तर मेडिकल जे आहे ते टफ असते, याच्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला समोर म्हणजे की बघा टेलिग्रामवरती माहिती देण्यात आलेली आहे. आता मागील वर्षी जी PDF होती त्यानुसार जर बघितलं आपण तर एज्युकेशन क्वालिफिकेशन संपूर्ण जी माहिती आहे त्या PDF ची माहिती जी आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे. अजूनपर्यंत बघा याची डिटेल जे नोटिफिकेशन ते प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. जशी काही डिटेल नोटिफिकेशन बद्दल माहिती मिळेल तशी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अपडेट देणारच आहे. आता बघा, प्रत्येक झोन वाईज किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो. तर बघा, या अगोदर जर बघितलं आपल्याला तर बघा 19/2/2026 या तारखेला जर बघितलं ही नोटीस जी आहे ते व्हायरल होत होती आणि त्यानुसार जर बघितलं तर प्रत्येक झोन मध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. सर्वात शेवटी बघा, वेस्टर्न सेंट्रल रेल्वेसाठी जर बघितलं तर एकूण 541 जागा, वेस्टर्न रेल्वेमध्ये बघा 214 जागा. अशा प्रकारे बघा तुम्हाला इथं म्हणजे की बघा वेस्टर्न सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये जागा ज्या आहेत तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. संपूर्ण जे झोन आहे झोन वाईज बघा किती रिक्त जागा आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि टोटल जर बघितलं तर बघा 11,127 एवढ्या जागेसाठी जे आहे ALP या पदासाठी नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा, ज्या कोणा विद्यार्थ्यांचं मागील वर्षी सिलेक्शन झालेलं नसेल तर बघा अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर सुवर्ण संधी असणार आहे. म्हणून बघा, तुमचा जो अभ्यास आहे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा, जेणेकरून बघा यावर्षी म्हणजे की या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस होऊ शकतील. आणि मागील वर्षी जेवढे झालेले पेपर आहे त्याबद्दलची बघा मी तुम्हाला सर्व काही स्टडी मटेरियल आहे, म्हणजे की बघा CBT1, CBT2 आणि CBAT कशा प्रकारे त्याची जी एक्झाम झालेली होती त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपडेट देणारच आहे. तर बघा, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत याबद्दलची माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते या भरतीसाठी अर्ज करू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.